काय मित्रांनो, आज आपलं चालू आहे ट्रान्सफॉर्मर चेंज करायचं. सगळी टीम आपली इथं अवेलेबल आहे. गणेश सर, गौरव सर, आमचे मॅनेजर, मार्गदर्शक रोहित सर, अभि सरांचं कनेक्शन करायचे. नातकर्ती काय इंजिनियर आहे. आणि सर तुमचे 2 शब्द सांगतो. एक म्हणजे काम करा, दुसरं काम म्हणजे अजून काम करा. आणि आता चालू आहे सगळे सेन्सरचे कनेक्शन करायचे. अभि सर सेन्सरचे कनेक्शन करतात. तर आता काम चालू आहे सेन्सरचं. अभि सर सगळे सेन्सरचे कनेक्शन करतात. तिकडे येत आहे आमचे मुळे सर सूर्या लॉजिकचे करता धरता वरून एलवीचे बॉक्स आवाजात. आणि इकडे आमचे सगळ्यात मोठे मार्गदर्शक ट्रॅकर सिस्टीमचे. तर आता आपलं सगळं टायटनिंग झालेलं आहे. आता क्रेनची वाट बघत आहे. क्रेन आला की करू आपण पुढचे काम. पण आता सेन्सरचे सगळे लुपिंग करून घेतलेले आहेत खाली बघू शकता. आता हा ट्रान्सफॉर्मर तिथं जागेवरती बसल्यानंतर आपण बाकी सगळे कनेक्शन करणार आहोत. पण आता कनेक्शन मार्किंग करून घेतो इथं सेन्सरचे. HD पॅनेलला कुठले गेलेत, सप्लाय कुठून आलाय, काय वगैरे सगळी. LT पॅनेल ऑफ करतोय. LT पॅनेल ऑफ झालेला आहे. आता HD पॅनेल ऑफ करतोय. आता आपण HD पॅनेल ऑफ करतोय. हा कर तर केलेलं आहे. आणि हा अनाउन्सिटर वाजला. एक्सेप्ट पण आयसोलेटर मारत आहोत. सिद्धू सर अरे बघ की कसं आहे. देवाचं नाव घे आणि ओपन जात काय सर रे. मार तर सही. अरे उलट घाल की तिकडून तोंड काढ की वर. हा तर आपण आता आयसोलेटर ओपन करत आहोत. आवर लवकर. जोरात. अजून गेलंच नाही, निसटलंच नाही. बस डिस्चार्ज करतोय. हे ट्रान्सफॉर्मर कर पहिला. आता ट्रान्सफॉर्मर डिस्चार्ज करतोय. आपण अर्थपीठ लावलेलं आहे. आणि रॉड एक लाव फक्त एकदाच. हा बस दुसरीकडं. बस तिकडं पलीकडं. हा झालं हे काढती. HD पॅनेलला अर्थ रॉड लावून ठेवतोय. कारण की आपण ट्रान्सफॉर्मर चेंज करणार आहे. पुढून कुठला करंट येऊ नये म्हणून. हे असू चल. अडकलंय बरोबर. नाही व्हायला लागत. चल नाही पडत. खेकडा येतो. बटरफ्लाय कॉक बंद करतोय. तर गणेश सर वरती चढलेले आहेत. आज दिल नाही पडायचं. ए चारी पाहिलं त्यांना लावायला सांग. चारी खाली नाही की एक रेडिएटरच्या खाली कॅन ठेवलेले आहेत ऑइल काढण्यासाठी. आणि वरचे बटरफ्लाय आता चालू आहेत ऑफ करायचे. LV साईड खोलायला लागलेलं आहे. ते आता आपला ब्रीदर काढायचं चालू आहे. आता आपण रेडिएटर मधलं ऑइल काढायला चालू केलेलं आहे. एक थेंब बघा बरं. पण लक्स कटिंग करायला लागलेलं आहे. कारण की जी हाईट जास्त आहे त्या ट्रान्सफॉर्मरची हाईट कमी आहे. चिंता परत पाना 2 मिनिटं. हां हो
हे माणूस परफेक्ट झाले कापायला. आता आपण सगळे ऑइल काढून झालेले आहे आपले सगळ्या बॅलरमध्ये. आणि आता ही बॅलर आपण एका ठिकाणी गोळा करतोय या साईडला गोळा करून परत आपण उभा करून ठेवणार. कारण फिल्टरची गाडी इथे उभी राहील. इथून फिल्टर करून आपण दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये फिल करू. तर आता आपण रॅडिएटर बाहेर काढत आहे जुन्या ट्रान्सफॉर्मरचे आणि नवीन ट्रान्सफॉर्मर आपण इथं बसवणार आहे. तरी हायड्रा आत्ताच आपली पोचलेलं आहे आणि काम चालू केलेलं आहे आपण एकदम फास्ट. 3 इंजिनियर 3 लेबर असे काम चालू आहे आपले. आणि इकडे आपली हायड्रा. बंद करा नाही आज पाट तुम्ही लय लेट केला. 1 तास आमचं काम झाले. बॅलर बा कुठं लावून ठेवले आम्ही ऑइल्स काढून. काय माहिती आहे का आपल्याला 6:08 ठेवायचा होता. रेडिएटर पूर्ण बसून आपल्याला काम चालू झालं असतं. पण 6:08 ठेवायचं होतं आपल्याला ट्रान्सफॉर्मर. मग तुम्ही लवकर गेला असता भाई. हो करा चालू. हे आता उचलून पलीड ठेवा 2 प्लेटच्या मध्ये. हा आणि तो लगेच आत द्या. इकडे कोपऱ्यात ठेवा आपण कारण तो गर्दी करणार आहे. तो गर्दी करून हो चालेल. प्रवीण बाहेर जाऊ बाहेर. ओ प्रवीण जाओ बाहेर. हा खोल सगळे. हा वेल्डिंगचं जरा हा केला नको. ते बोलले थोडं काम आहे आता थोडा कॉल करतो म्हटलं. हा येऊन दे आपलं लगेच नाही अजून अर्धा असेल तर. नाही त्यांचं काम आहे बोलले. सकाळी 6ला म्हणजे आपल्याला ते गॅस करून 6:30 कधी सकाळी मॉर्निंग. हा आपण आता असं सेटअप लावलेलं आहे. हे 2 हायड्रा आता हा ट्रान्सफॉर्मरती उतरून खाली ठेवतील. तर आता आपण ट्रान्सफॉर्मर लिफ्ट करत आहोत. तरी थोडं खाली मोरया.
हां घेत थांबा ती नाही येणार. हो सर बॉक्स आहे बॉक्स टिकून दे द्या टिकून दे. आता आपला ट्रान्सफॉर्मर झालेला आहे बाहेर काढून. 2 क्रेन आहेत ट्रान्सफॉर्मर. तर आता ब्रेक झालेला आहे. सरांकडून वडापाव चहा आणि पार्लेजी बिस्किट सर्वांचं दिलातलं. आणि तर आपण आता आपला नवीन ट्रान्सफॉर्मर जो मोठा आहे तो आता उचलायला चालू केलेला आहे. कारण त्याला 2 क्रेन लागतात. तो 1 क्रेन उचललेला होता. याला 2 क्रेन लागतात. आता दोन्हीकडून पण रेडिएटर जोडायला चालू करू की आपण असलेच काम घेऊ. असले जॉब उचलायचे आणि ठेवायचे. परफेक्ट झालं की लागा काय पैसाचा याच्यात. हायड्रा पण 2 घेऊ आपलंच. 2 हायड्रा घेऊ. असलं नको घ्यायला आर्मी वाल्यांची घेऊ मोठं ताकदीचं.
थोडं वर तुला सांग. तरी आता आपण इथं ग्लँड मारायचं चालू आहेत आणि तसेच पुढे आपण लक्स मारतोय. ही आपली हायड्रोलिक मशीन आहे लक्स मारायची आणि इथं आपले चिंता ग्लँड मारतात. 8 mm चे ग्लँड आहेत. तिकडे बापू आपले तिकडे आपले बापू सिलिकॉन जेल भरतात ब्रिदरमध्ये. आत्ताच आपली फिल्टरची गाडी आली आहे, ऑइल फिल्टर. ऑइल फिल्टर करून कायम ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ट्रान्समिट करतो, कारण की ऑइलमध्ये जी मॉइश्चर असते, ऑइलची BDV जी असते ती आपण कॅल्क्युलेट करूनच आपण पुढं ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल भरतोय. आत्ता आपलं फिल्टरेशन चालू आहे. तर हे दादा आहेत फिल्टरेशनचे, सोलापूरचे. तुम्ही बघू शकता यांचे नाव ऑइल. आता आपण जेवायला बसतोय. आपल्याला वाजलेलं आहे, टाइम झालेला आहे 12. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि जो नाश करतो तो देवाघरी जातो. हे त्या दोघांना तिकडे जागा ठेवा, आब्याला इकडे जागा ठेवती मी. हे गावरेकडे तर या माणसाचा जिगर आज गेलाय, तरी पण ह्या नालायक माणसानं त्याला फोन देखील केला नाही. सारखं फोन केला करून बी द्याय ना तू. जेवणाला ताट पण केलं नाही. तिथं वासांड्यासारखं ताट पडलंय. ताटात काहीतरी दिसतंय का तुम्हाला? बघा, हाच तो माणूस नालायक. तर आता वाजलेले आहेत आपल्या 2:24 आणि आपण पाहू शकता तशी एक LV ची साईड कंप्लीट झालेली आहे आपली आणि आपली टीम सगळी काम करत आहे. तर आता मित्रांनो 5 वाजायला आलेत. 5 वाजलेले आहेत. आमचे गणेश सर अजून टाईट मध्ये आहेत, फुल टाईट करंट मध्ये. एखादा माणूस 8 तासांतरीच तू, पण आमचा गणेश सर 24 तासांत देखील इजत नाहीत. अजून त्यांच्यात 2 ट्रान्सफॉर्मर जोडायची धमक आहे आणि एकदा विजला की 1 महिना उठत नाही मग. आणि इकडे गौरव आणि त्यांचे जीवाचे मित्र संतोष मामाचे चुलत भाऊ अभिजित आणि आमचे पूजनीय मॅनेजर सर. तरी आता आपले 5-5:30 पर्यंत सगळं हॅमिंग वरती आपण टाकू. दिसतेत का तुम्हाला? 5 वाजून गेले पण चिंता अजून वरतीच वाट बघतेत 3 वाजल्यापासून कोण येतंय खाली उतरावायला. तर आत्ता वाजलेले 6:02 झालेले आहेत. आपलं लास्ट फुल फायनल चेकअप चालू आहे. 2 मिनिटात आपलं आता चालू होते. तिकडे तुम्ही बघू शकता सूर्य पण उगवलेला आहे. 2 मिनिटात आता आपण आपलं ट्रान्सफॉर्मर चालू करतोय. फक्त इन्व्हर्टर एकदम बघा, इन्व्हर्टर बंद केलं तर खूपच बरं आहे. MCB इन्व्हर्टर बंद कर गाणे MCB बंद. आणि आता वाजले 6:08 आणि आपण आता आयसोलेटर क्लोज करत आहोत. बस काढ. रीडिंग घ्यायचंय रीडिंग थांबा की ॲक्युरेटर घालायचं. सगळे एसी सगळे ऑफ कर. सगळे काम करत असतं, ह्याने झोपायचं, इथं ऍक्सिडेंट मारत असताना त्याने गाडी चालू करायची. आम्हाला घरची वडच नाही, तुझी एकटी लेकर रडते. चहा प्यायला सर कुठं भेटते बघा, तिथं घाला आता गाडी. चहा पिऊन जाऊन झोपू. भेटतंय
तुमच्या ते रूम जर करते घरात एवढं लवकर नाही. ते डिसेबल केला काय ते. आणि आता आपण एसटी पॅनल करतो. गणपती बाप्पा मोरया चालेला आहे आणि सक्सेसफुली. टायमिंग 6:09. थांबा गाणं तिथं थांबा की थोडं. सहा वाजून 9 मिनिटांनंतर आपला पूर्णपणे कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपण जात आहे रूमवरती झोपायला. तर चला. तर मित्रांनो आता 6:30 वाजलेले आहेत. आम्ही निघालेलो आहे आता रूमवरती झोपायला. आमचे पहाटेचे 6 नाही, पहाटेचे 6. आणि तुम्ही बघत बसताय शेकते पुढे. चला चला चला. हा तिथं घ्या गाडी गेटवर येते परत लगेच. स्टोर लॉक नाही काय माहिती मला बाहेर केलंय का नाही परत. माझं बॅग हे आले सर. दुपारी हा करा बंद. एकच मिनिट. नाही